ही आहे व्हिएतनामची राजधानी। इथल्या धावपळीच्या वातावरणात देखील एक कमालीची अपूर्वाई आहे। त्यासोबत अस्सल व्हिएतनामी संस्कृतीची झलक देखील आहेच। डायरेक्ट रेल्वे रुळावरील शॉपिंग मार्केट असो किंवा पॅगोडामधील मंद धुपाचा आध्यात्मिक दरवळ असो, चेहऱ्यावरील निरागसता असो किंवा पडेल ते कष्ट करण्याची तयारी असो, दोन्ही गोष्टी इथे एकत्र पाहायला मिळतात। इथे आम्ही चाखले ऑथेंटिक व्हिएतनामी पदार्थ जे आहेत एकदम रावस आणि खतरनाक टेस्टी। त्यामुळे खाणं पिणं, मौज मजा, फिरणं आणि शॉपिंगसाठी हनोई शहरात तुम्ही यायलाच पाहिजे राव। पहाटे 5 वाजता या आलिशान लिमोजिनीमध्ये बसून आम्ही हनोई शहराकडे चाललोय आणि 6:30 पावणे 7च्या दरम्यान आम्ही हनोई शहरात पोचलो देखील। सिटी बसचा प्रवास करून ओल्ड टाउनमधील आमच्या एअरबीएनबीच्या दिशेनं चाललोय। बॅगा ठेवून झाल्यानंतर आमचं पहिलं ठिकाण होतं बान मी 25 हे स्ट्रीट फूड। एवढ्या सकाळी सकाळी देखील इथं रसिकांची भली मोठी रांग लागलेली दिसते। व्हिएतनामी बान हा सबवेपेक्षा थोडासा मोठा असा ब्रेडचा प्रकार असून त्याच्यामध्ये व्हेज किंवा नॉनव्हेज स्टफिंग असते। आम्ही दोघेही शाकाहारी असल्यामुळं 2 व्हेज बान मागवलेत। हे पहा, या टोफू कटलेट सारखा पदार्थ स्टफिंग करून भरलेला आहे। वाह, एकदम अप्रतिम चव आहे। त्याच्यासोबत आम्ही हा व्हिएतनामी फो सारखा प्रकार सुद्धा मागवलाय। त्यातलं ॲव्होकॅडो एकदम फ्रेश आणि लाजवाब आहे। व्हिएतनाममध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवते ती स्त्रीप्रधान संस्कृती। इथे बायकाच सर्व कष्टाची कामे करताना आपल्याला दिसतात। पहाटे 5 पासून फळे आणि भाजीपाल्याची ओझी घेऊन त्या फिरत असतात। आता आपलं दुसरं डेस्टिनेशन आहे ट्रेन मार्केट। थायलंडप्रमाणेच इथल्या लोकांनी चक्क रेल्वे रुळावर दुकानं थाटली। सकाळची ट्रेन आमची थोडक्यात चुकली म्हणून संध्याकाळी आम्ही ट्रेन आवर्जून पाहायला गेलो होतो। आता आपलं तिसरं ठिकाण आहे टेम्पल ऑफ लिटरेचर। हे जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ आहे। पूर्वीच्या काळी राजपुत्र आणि सरदारपुत्र इथं गुरुकुल पद्धतीनं शिकत होते। इथे आपल्याला जे मागे दगड दिसत आहेत त्या दगडांवर त्यांच्या पदवीदान समारंभाची माहिती कोरलेली आहे। व्हिएतनामी लोक आपल्या भावी पिढीला इथे आवर्जून घेऊन येतात कारण त्यांना आपल्या राष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता समजली पाहिजे। असामान्य बुद्धिमत्तेच्या शिक्षकांचा सन्मान म्हणून इथे त्यांची देवळे उभारण्यात आलेली आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने हे गुरुकुल आहे। या सारस पक्षाच्या पायाला स्पर्श केल्यावर आपल्याला देखील त्या विद्वत्तेचा अंश प्राप्त होतो अशी समजूत आहे। बाल विद्यार्थ्यांच्या कॉन्व्होकेशन समारंभाची झलक आम्हाला इथे सहजासहजी पाहायला मिळाली। गुरुकुलातील आणखीन एका मंदिरात आता आपण आलोय। गुरुजनांचा एवढा आदर सत्कार करण्याची ही प्राचीन भारतातील परंपरा त्यांनी आत्मसात केली आहे। किंग रोटी नावाच्या स्ट्रीट फूड शॉपला आता आपण आलोय। 25,000 व्हिएतनामी रुपये देऊन आम्ही इथून हा ब्रेडसारखा पदार्थ घेतला। भारतात मिळणाऱ्या मावा केकसारखं हे व्हर्जन असून त्याच्या आतमध्ये कॅरामेल चॉकलेटचे स्टफिंग भरलेलं आहे। वाव, खूपच डेलिशियस आहे। नक्की ट्राय करून बघा। थायलंडप्रमाणेच व्हिएतनाममध्ये देखील मसाज सेंटर फार फेमस आहे। गोल्ड प्लेटेड जिने, रेलिंग, सीलिंग एवढंच काय, इथला बोर्डसुद्धा गोल्ड प्लेटेड आहे। इथली सोन्याची झळाळी आणि ऐश्वर्य पाहून मला आपल्या बालपणीच्या मिडास राजाच्या गोष्टीची आठवण झाली। हात लावल तिथं सोनं, पण इथं आपण हात लावायच्या आधीच सगळं सोन्याचं झालेलं आहे। मऊ मऊ आलिशान सोप्यावर विराजमान झाल्यावर तिथल्या सेवकाने रेट कार्ड आणून दिलं। कोटीच्या कोटी आकडे बघून चटकन तिथून काढता पाय घेतला। आता आपली नेक्स्ट आयटिनरी आहे हो ची मिन म्युझियम। राष्ट्राध्यक्ष हो ची मिन यांच्या स्मरणवस्तू इथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यांनी वापरलेले फर्निचर, भांडी, कपडे इथे जसेच्या तसे प्रिझर्व करण्यात आले आहेत। आपल्या या लाडक्या नेत्याचा व्हिएतनामी लोकांना फार आदर, त्यामुळे त्यांनी प्रत्येक वस्तू
प्रेमपूर्वक जपून ठेवलेली आहे. राष्ट्राध्यक्ष हो चिन मिन यांच्या मृत्यूनंतर त्यांची डेड बॉडी देखील ममीफाय करून जशीच्या तशी प्रिझर्व करण्यात आलेली आहे. हो चिन मिन यांचे हस्ताक्षर किती वळणदार आहे ना. याच संकुलात आपली पुढील आयटिनरी आहे 1 पिलर पॅगोडा. तळ्यामध्ये एका कमळपुष्पाच्या आकाराचा हा लाकडी पॅगोडा एका खांबावर उभा करण्यात आलेला आहे. या वैशिष्ट्यामुळे त्याला रोज हजारो पर्यटक भेट देत असतात. तिथेच मागच्या बाजूला एक पुरातन बौद्ध मंदिर आहे. सुमारे 1600 वर्षापूर्वी बांधलेल्या या मंदिराची लाकडी कलाकुसर अगदी बघण्यासारखी आहे. तिथे लगेचच पुढे हो चिन मिनची ममी ठेवलेली आहे. चायनामधील बीजिंग शहरातील तियानान चौकाशी स्पर्धा करेल एवढा मोठा हा चौक आहे. इथे या मागच्या बाजूच्या पांढऱ्या बिल्डिंगमध्येच राष्ट्राध्यक्षांची ममी ठेवण्यात आलेली आहे. तिथे अगदी समोरच हाकेच्या अंतरावर आहे व्हिएतनामची संसद भवन. व्हिएतनामच्या सेंट्रल भागामध्ये तळ्याच्या काठावर हा ट्रान क्वाक पॅगोडा वसलेला आहे. तो आता आपण आतून पाहूयात. हनोई शहराची ओळख बनलेल्या या लाल पॅगोडाचे 12 मजली मिनाराप्रमाणे स्ट्रक्चर आहे. हा बोधिवृक्ष भारताने व्हिएतनामला गिफ्ट दिलेला आहे. भर दुपारची वेळ झाल्यामुळे आम्ही इथे आता घरगुती खानावळीत जेवायला आलोय. व्हिएतनामची खास ओळख असलेले शाकाहारी पदार्थ आपल्याला आपल्या ऑर्डरनुसार इथे प्रत्यक्ष तयार करून दिले जातात. हनोईला आल्यावर हा स्पॉट कधीही मिस करू नका. हातानं पिळून काढलेल्या संत्र्याच्या ज्यूस सोबत हे पदार्थ आम्हाला सर्व करण्यात आले. या लज्जतदार पदार्थांची चव जिभेवर कायम रेंगाळत राहणार एवढे नक्की. आंबट गोड तिखट चवीचा रेड चिली सॉस फक्त इथेच मिळतो. चॉपस्टिकच्या साह्यानं जेवण्यापेक्षा असं भारतीय पद्धतीनं चक्क ओरपून जेवण्यातच मला खूप मजा येते. पैसा वसूल भावा, पैसा वसूल. इथला वॉटर पपेट शो बघायला आता आपण जातोय. या शोचे बुकिंग किमान आठवडाभर अगोदर आपल्याला करावे लागते. याच त्या कठपुतल्या ज्या आतमध्ये आपलं मनोरंजन करत होत्या. ओल्ड क्वार्टर्सच्या मुख्य चौकात एक भला मोठा तलाव आहे. त्याच्या काठावरून चालत जाण्याचा आनंद आपण नक्की घ्यायला हवा. संध्याकाळ झाली आहे. आता आम्ही हॉप अँड हॉप बसने एक सिटी टूर करणार आहोत. या बसच्या वरच्या डेकवर बसून हनोई शहरातील प्रमुख आयकॉनिक ठिकाणांचा आपण फेरफटका मारणार आहोत. बसच्या हेडफोनमधील हिंदी भाषा सिलेक्ट केल्यावर आपल्याला आपल्या भाषेत प्रत्येक ठिकाणाचे महत्त्व सांगण्यात येते. प्रदेशात गेल्यावर त्या शहराची आपल्याला सर्वांगीण ओळख व्हावी यासाठी ही सफर अत्यंत महत्त्वाची असते. शहराचा रंजक इतिहास देखील आपल्याला आपल्या भाषेत समजावून सांगण्यात येतो. तिन्ही सांजेला ट्रिप सिलेक्ट केली तर रात्रीचा झगमगाट देखील आपल्याला पाहता येतो. बसचा शेवटचा पॉइंट होता आयकॉनिक रेड ब्रिज. हनोई शहरात आल्यावर या लाल लाकडी पुलावरून फेरफटका मारणे अनिवार्य आहे. सुमारे 70 वर्षापेक्षा जुन्या या आईस्क्रीम कारखान्याला भेट दिल्याशिवाय आपली हनोईची सफर पूर्ण होतच नाही. कोणत्याही कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल शिवाय हे आईस्क्रीम तयार करण्यात येते. इथे वेगवेगळे फ्लेवर आम्ही टेस्ट करून बघितले.
व्हिएतनामची बहारदार सफर इथे आता संपते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन देशात. तोपर्यंत बाय बाय.